सो गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवतो आणि त्यासाठी खास रेसिपी आज घेऊन आलो आहे. ती म्हणजे लाईक मनसूनमध्ये पावसाळी जे मशरूम येतात ना, गोव्यात खूप येतात. सो त्याची रेसिपी बनवणार आहोत. सो ती बनवण्यासाठी लागणारं काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवून घेतो तुम्हाला. सो हे बघा, अशा प्रकारे मशरूम घेतलेले आहेत. हे मशरूम सो हे फक्त पावसामध्ये येतात, याच सीझनमध्ये. सो आणि हे बनवायला पण चांगले आहेत, लाईक चांगले लागतात. सो हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवतो. सो मिरची घेतलेली आहे, बडीशेप घेतलेला आहे, जायफळ आहे, लवंग, नंतर कोथिंबीर घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरलेला आहे आणि तिखी. आणि हे साधारण एक नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे. सो आता हे खोबरं आणि हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते तुम्हाला कसं भाजायचं आहे ते सगळं दाखवतो. चला तर रेसिपी बघूया पुढे. सो आता हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. कशा प्रकारे बारीक करायचं आहे ते दाखवतो तुम्हाला. सो हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे ते. सो हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. सगळी चिरून झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला. सो ही बघा, अशा प्रकारे आपण सगळी बारीक करून घेतलेली आहे. सो अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे. सो चला रेसिपीला सुरुवात करूया. सो हे बघा, अशा प्रकारे कढाई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. सो कशा प्रकारे भाजायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. सो आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल चांगलं तापलं की त्याच्यानंतर आपल्याला खडे मसाले आहे ते टाकून घ्यायचे. आधी तेल तापू दे. सो हे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत. आता याच्यामध्ये सुकी मिरची टाकून घेऊया. जायफळ, तिखी, बडीशेप, लवंग आणि सुकी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता याला चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सो हा बघा, मसाला चांगला भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया. सो आता खोबऱ्याला पण आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तोपर्यंत खोबऱ्याला भाजून घेतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला. बघा, आपलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. सो आता ह्याचं वाटप करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला ऍड करणार आहोत. 2.5 चमचे एवढा गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा एवढा हळद घालून घेत आहे आणि आता याचं आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे. सो वाटप करून घेताना नंतर दाखवतो तुम्हाला. हे बघा, कढाई ठेवलेली आहे. याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. आता कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आपल्याला. कांदा
लाईक तेलामध्ये परतून झालेला आहे. याच्यामध्ये आता मशरूम घालून घेऊया. तर आता याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर. त्यामध्ये चांगली परतून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. चला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सो याला आता झाकून चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला. शिजलेली आहे की नाही तेव्हा मी. सो ही बघा अशा प्रकारे शिजलेली आहे. उकळी पण चांगली आलेली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला खोबऱ्याचं केलेलं वाटप घालून घ्यायचं आहे. आपण वाटप करून घेतलेलं आहे हे आता अळणीमध्ये घालून घ्यायचं आहे. याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सो तुम्ही कशा प्रकारे बनवता ह्या टाईपची अळमी मला कॉमेंट करून नक्की सांगा. आता याला आपल्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे. चांगली उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्या आणि याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. याची कन्सिस्टन्सी बघा अशी ठेवायची आपल्याला. ही जास्त पातळ नसते सो त्यामुळे थोडी अशी कन्सिस्टन्सी ठेवा. सो आता याच्यामध्ये आपण कोकम पण ॲड करून घेऊया. सो आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता आपण याच्यामध्ये ओली कोथिंबीर घालून घेऊया. आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय बाय, टेक केअर.